महाराष्ट्रातली एकमेव जागा जिथे दोन्ही साईडला लेक आहेत, तुम्ही बघू शकता। हाय, नमस्ते। तर आम्ही आलो आहोत संजीवनी फार्म अँड रिसॉर्ट मध्ये आणि इथे आमचं स्टे आहे। सुरुवात करूया आपण रूम। इथे बरेच काही आहे, आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये रूम्स, पूर्ण फार्म 16 एकर्स ऑफ फार्म आहे। त्याच्यामध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत, बोटिंग आहे, फिशिंग आहे, स्विमिंग पूल आहे, आउटडोर गेम्स, इंडोर गेम्स, जेवण आणि बरंच काय काय काय। तर चला मग कव्हर करूया। काम एंटर केलेलं आहे आणि एंटर केल्या केल्या हे पार्किंग लॉट आहे जिथे अबाउट 100 कार्स पार्क होऊ शकतात। आणि सिन्स एवढी मोठी प्रॉपर्टी असल्यामुळे त्यांनी इथे सायकल्स ठेवले आहेत प्रॉपर्टीमध्ये फिरण्याकरिता। तर आपण एक घेऊया आणि निघूया। इथे खूप सारे सायकल्स आहेत, पिक युअर फेवरेट। मी तर ही घेऊन निघाली। माझ्या मागे जे आहे ते रिसेप्शन आणि हॉल आहे। ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करिता तुम्हाला इथे यावं लागेल। तर खूप मोठा लॉन आहे, इथे तुमचे कोणते पण बर्थडे पार्टीज, फॅमिली फंक्शन्स, फेअरवेल, वेलकमिंग, काही इव्हेंट असतील तर कव्हर होतील। ते 50th बर्थडे साजरा झालेला आणि इतकं छान होतं की मीही सुद्धा ते अटेंड केलेलं। मस्त थंड गारवा असतो रात्री इथे, कारण की हे बीच पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आणि तुम्ही बघू शकता बाकी तुम्हाला आपला आता हा नेक्स्ट स्टॉप आहे रॉक अँड स्टोन गार्डन। इथे खूप सारे लाईट्स लावले आहेत त्यांनी आणि रात्री एकदमच ड्रीमी दिसतं, पण आता पण खूपच छान आहे। बरेच सारे झाडं आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे लेक व्ह्यू दिसतो। एक अमेझिंग फॅक्ट सांगते, ह्या प्रॉपर्टीमध्ये बरेच लेक आहेत आणि बरेच क्यूट स्पॉट आहेत, व्ह्यूइंग पॉइंट आहेत। आणि माझ्या मागे पण हे गार्डनच्या मागे एक लेक आहे, तुम्ही बघू शकता। झूम इन। म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉक करायला आणि योगा करायला हा परफेक्ट स्पॉट आहे। आता नेक्स्ट फक्त इथे लेक आणि हे छान ट्रीज आहेत आणि तुम्हाला काहीच दिसणार नाही। आपला नेक्स्ट स्पॉट आहे फिशिंग। लेट्स गो। बरेच सारे त्यांनी असे बांबूचे रॉड्स ठेवले आहेत आणि खाली त्यांनी हुक लावलेला आहे आणि ते तुम्हाला पीठ पण देतात, विच कॅन यूज ॲज अ बेट। चला आपण ट्राय करूया। आज पापलेट की सुरमई ती आहे, पण हे जे पीठ आहे आपलं त्याच्याने हे पूर्ण हुक कव्हर करायचं असतं, म्हणजे अगदी त्यांना कळता न येईल असं। गुड मॉर्निंग। ओके, हे असं। चला मग जाऊ की। रेडी, चला ट्राय करूया पुन्हा। चल गेलं।
आपल्या ब्लॉगसाठी फक्त 15 मिनिटं असल्याकरिता आपण नेक्स्ट स्पॉटवरती जाऊया, विच इज बोटिंग. दे आर नॉट स्केअर्ड ॲट ऑल. हाय गाईज, व्हॉट्स अप? नाव सांगा. आपण बोटिंग करायला जाणार आहोत, पण त्याच्या आधी मला हा हॅमक स्पॉट दिसला. म्हणजे आपण हॅमकवरती तर बसतो, पण हॅमक स्पॉट लाईक पर्टिक्युलरली जिथे 10 ते 12 हॅमक टाकले आहेत आणि असे क्यूट सारे चेस झाडाचं सेटअप आहे आणि तुम्हाला इथे बस फक्त बसायचं आणि चिल करायचं. आणि जितकं तुम्ही लांब लांबपर्यंत बघू शकता नुसते झाडे आणि झुडपे आहेत. म्हणजे एकदमच म्हणजे कुठेही ऊन असलं तरी ह्या भागेत तरी नाही आहे आणि खूप थंड पण आहे. जास्तच छान झोप येईल इकडे. तर लाईक मी काल इकडे झोपून बघितलं 2 तास बेस्ट. ये त्यांचं चाफाचं बाग आताशी त्यांनी जस्ट लावलं आहे. म्हणजे नेक्स्ट इयरपर्यंत चांगलं छान असं आपल्याला काय दिसेल, व्ह्यू दिसेल. आणि असे चालायला पण छान आहे. आणि ह्याच्या मागे पण लेक आहे जे तुम्ही बघू शकता. तर हा पण एक स्पॉट आहे. खूप छान फोटोज येतात. आणि तुम्हाला माझे फोटो बघायचे असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती दिसतील ॲट द फूड थेरपी. ओके, हे आहे आपलं बोटिंग स्पॉट. मस्तपैकी 2 छोट्या क्यूट बोट दिलेल्या आहेत, पेडल बोट्स आहेत. आता पाणी कमी असल्याकरिता आपण इथे नाही जाऊ शकत, पण आता फक्त त्यांनी गरमीसाठी पाणी कमी केलं आहे. पण आता मे बी बाय नेक्स्ट मंथ पर्यंत लोक पाणी भरतील. अँड देन हे आता इथपर्यंत आहे, पण पावसाळ्यात हे पुन्हा वरपर्यंत असतं. आपल्या सगळ्यांचा फेवरेट स्पॉट स्विमिंग पूल. आता आपल्याकडे गेस्ट अपिअरन्स आहे मिस्टर प्रतीक पाटील आणि आपण आलेलो आहोत इंडोर्स गेम खेळायला. त्यांच्याकडे एक्स अँड झिरोज आहे, स्नेक अँड लॅडर्स आहे, लुडो आहे, कॅरम आहे. तर बघूया कोण जिंकतं. आणि एअर हॉकी पण आहे. लेट्स स्टार्ट. ये प्रतीक जिंकला. रेडी टू लूज? नो. Lose. Good morning. People are watching this. तर आपण अर्धी प्रॉपर्टी आतापर्यंत फिरलो आहोत. आता आपण छानसा चहाचा पिट स्टॉप घेतला आहे आणि मस्तपैकी आता ब्रेकफास्ट करणार आहोत आणि एअर हॉकीचा एक गेम खेळणार आहोत ज्याच्यामध्ये प्रतीक हरणार आहे. आणि मग आपण जाणार आहोत बाकीची प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला. ओके, तर आपण हॉकीचा गेम खेळलेला आहोत आणि प्रतीक हरलेला आहे. आणि आता आपण मस्तपैकी छानसा ब्रेकफास्ट करणार आहे. इथे पोहे आहे, सँडविच आहे, ऑमलेट आहे, जॅम आणि ब्रेड आहे, बॉइल्ड एग्स आहे. अजून काय पाहिजे? आणि चहा आणि कॉफी ऑन द वे. ओके, तर आम्ही आमच्या फायनल स्पॉटवरती आले आहोत विच इज अ फार्म. लाईक खूप सारे क्यूट ॲनिमल्स आहेत, त्यांना तुम्ही फीड करू शकतात, त्यांच्याबरोबर खेळू शकता, खूप सारे फोटोज काढू शकतात आणि बस त्यांना बघू शकतात. तर इथे हे आहे, हे फ्रॉम हे. लेट्स गो. मग आपण आता हे घेऊया आणि आपण जाऊया त्यांना भरवायला. ये का
ओके, तर आता आपण आउटडोर गेम खेळायला आलो आहोत. खूप सारे आहेत, बो अँड ॲरो, क्रिकेट. बोलू ओके. तर गाईज आता आपला लंच टाइम आहे आणि इथे आलात की फिश फ्राय अजिबात विसरू नका, कारण की ते खूप छान आणि चविष्ट फिश बनवलेले आहे. व्हेजिटेरियनसाठी पण खूप काही ऑप्शन्स आहेत, अजिबात घाबरू नका. लेट्स डाइव इन. खाऊन बघूया. खूप फ्रेश आहे यार. प्रतीक तिसरी